झोळी आलो घेऊन ज्ञानाची झोळे मे झोळे ही एकात्मतेची मोळी आमची एकात्मतेची मोळी गेले ज्ञानाची देऊन झोळी आम्हा झोळी देऊन ज्ञानाची आम्हाला झोळी हो झोळी गेले शाहीर तुकाराम माळे गेले शाहीर तुकाराम माळे काय म्हणताय? हा शाहिराने घंटा जोरात वाजून गेले. हा वा हा काय माहिती आहे का? हा बोला. शाहीर म्हणाले हा पुरुषार्थ तुम्हाला आम्ही पुरुषार्थ विचारला, पुरुषार्थाची व्याख्या विचारली. मी पुरुषार्थाचे लक्षणे सांगितली. हा वा कसं आहे माहिती आहे का? हा पुरुषार्थ म्हणजे मानवाच्या जीवनातील अंतिम ध्येय आणि उद्दिष्टाचा संच म्हणजे पुरुषार्थ चतुर्थ. तर मी तुम्हाला त्यांचे उद्दिष्ट देखील सांगून गेलो होतो, तरी देखील काय म्हटलात की आम्ही काहीतरी ठेवून गेलो आणि उष्ट काय सगळं काय उष्ट केलं. हा उष्ट आहे हा सज्ज अगदी ताजा जेवणार आहे. हा आणि काय बोलले साहेब माहिती आहे ना? काय म्हणतात? सुदामाचा तुम्ही जो शोध लावलात तो तुम्ही सगळ्या तुरेवाल्या मंडळी सांगा. कशाला शाहीर ज्या आमच्या वाचनात आलं ते तुम्हाला मी सांगितलं. बरोबर. आणि याची सुरुवात आम्ही आमच्यापासून केली. याची सुरुवात आम्ही आमच्यापासून केली. आता काय म्हणते माहितीये का? तुमचे गुरु नाही म्हटले आणि तुम्ही म्हणताय. बरोबर. मोबाईल मध्ये पण अपडेट वर्जन येतातच की. आणि काय झालंय
शाहीर बोलून गेले की कंसाने सुद्धा मला ते पोहे दिले होते. कोणी? कंस मामाने, तुमच्या मामाने. शाहीर संदमानी ऋषींच्या पत्नीने सुद्धा मला पोहे दिले होते आणि सांगितलं होतं जर कोणी हे खाईल त्याला दारिद्र्य लागेल. आणि काय म्हणाले माहितीये ना? आणि मग शाहीर जे काय आहे म्हणतात आम्ही काय घंटा बांधून घेणार नाही, पण घंटेचा नाद चांगला घडला. मग आता घंटा बांधली की अडकली ते आता नाही माहिती. आणि मग विषयाला माया ब्रह्मा तुमच्या बापाला लोळवलंय हो. काय बुवा काय म्हणतात माहितीये? काय म्हणताय? पिंड ब्रह्मांडाची करुण रचना आणि दिवस शिवाला घेऊन वचना. अरे बघ तुला बघायला बोलवलं आणि जाऊन बघ तुझ्या मायला बापाला माझ्या मायने लोळवलं. पण माझा बाप आहे तो बापच आहे. भक्ती आणि नाम नामाने शाहीर कित्येक तरलेत. नामाने तरला ध्रुव बाळा आणि नामाने अमर झाला बिभीषण. त्याच्यामुळे नामा हा तुमच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठच आहे. बरोबर. आणि नामानेच करता येतो. नामानेच करता येतो. कसं माहितीये बघा, बाई ही आली विष भरून, बाई आली विष भरून, लहान लहान मुले टाकी मारून, लहान मुले टाकी मारून, बाई आली विष भरून, लहान मुले टाकी मारून, तिने हौदस माजवला. तिने हौदस माजवला. आणि माझ्या बापाचं सांगू नका काय बोलतो माहितीये काय? आणि बाहून बघ तुझ्या मावशीला माझ्या बाळाला बोलवला. आणि बाहून बघ तुझ्या मावशीला माझ्या बाळाला बोलवला. काय मला माहितीये का? बाई आली विष भरून, लहान लहान मुले टाकी मारून, तिने हौदस माजवलाय. आणि जाऊन बघ तुझ्या मावशीला माझ्या त्या छोट्याशा बाळाला लोळवलंय. मावशी कोण होती ते तुम्हाला माहिती आहे. ते सांगायची गरज कसं नाही. माहितीये का? अहो ती शोधते बाळ, ती शोधते बाळ, काय माहितीये ना? काय? ती शोधते बाळ बाजण्या सणपान, चढला उरावर तिची उडाली धुळदान. अहो क्षणात हिची फजेती झाली, क्षणात हिची फजेती झाली. कोण ग आहे तुझा तो वाले, कोण आहे तुझा गवाळे. क्षणात हिची फजेती झाली. कोण आहे तुझा गवाळे. तुला धुळीस मिळवलं, तुला धुलीच मिळवलं. आणि जाऊन बघ तुझ्या मावशीला माझ्या बाळाला लोळवलं.
आणि आमचे शक्तीवाले भाऊ मंडळी त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 100 रुपये पारितोषिक आहे. शेवटपर्यंत अक्षर गप्पा देऊ द्या. येणार हा शाहीर तुमच्या बापाला लोळवलंय म्हणजे शाहीराला असं म्हणायचंय की माझी माया तिथे श्रेष्ठ ठरले. वा कसं आहे माहिती आहे का? ब्रह्म आणि माया पार्वतीने विचारावं आणि शंकराने त्याचं उत्तर द्यायचं. वा मगाशी म्हणून गेले की बुवानं विचारले काय आणि ते सांगून गेले काय. म्हणून मी आता तुम्हाला विचारतो, पुरुष हे उजव्या हातात अंगठी घालतात आणि स्त्रिया डाव्या हातात अंगठी का घालतात हे तुम्हाला आता जर बारी मिळाली तर तुम्ही त्याचं उत्तर अवश्य द्याल याची मला खात्री आहे. म्हणून काय म्हणतो? बोला काय म्हणताय? काय म्हटलं माहिती आहे का? वा वा ऐका. वाणी विचारलं काय विचारलं की स्त्री ही स्त्री पुरुषाला कोणता अलंकार देते लग्नामध्ये? हो लग्न झाल्यानंतर कोणता अलंकार देते? तर बुवा का आज माझ्या समोर या इथे बसलेल्या माया बहिणी आहेत. माया बहिणी आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही मला हा प्रश्न विचारला. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य आहे. म्हणून लग्न झाल्यानंतर स्त्री ही पुरुषाला देणारा अलंकार म्हणजे आलिंगन आहे. याचे आपल्याला हा अनमोल दागिना दिला. हा अनमोल काय म्हणतो माहितीये का? काय म्हणताय? बळी का गाडीत जोरा बळे का गाडीत नाव करून माया थोर नाव करून माया थोर नाव करून माया थोर नाव करून माया थोर
म्हटलं? काय माहिती आहे हा. का? तो फुकट जोर काढून काय उपयोग नाही हो. हा काय माहिती आहे का? काय? मळे का काढीता जोर, हा दावा करू ल माया तोर. नुसता माया श्रेष्ठ करून ती काय होणारी नाही, चालणार पण नाही. चालणार पण आहे. हा. म्हणून काय म्हणतो? आता तुम्ही बोलताय आमची माया श्रेष्ठ, हा. आम्ही बोलतोय आमचा ब्रह्म श्रेष्ठ. कसा श्रेष्ठ तो आमच्या कवी देतो तुम्ही ऐकाय. या विश्वाचे चालन गाजे, या विश्वाचे चालन गाजे, गाण्याला साऱ्या सांगते मोने रोषे गाजे, सांगते रोने रोषे गाजे, सांगते रोने रोषे गाजे, दुनिया विषयाचा गोरा, धरुनिया विषयाचा जोरा, करुण माया तोर, करुण माया थोर, करुण माया तोर. करुण माया थोर. बळेका काळीचा हो गोरा, बळेका काळीचा हो गोरा, बळेका. या विश्वाची चलन गती नसेल सूर्य तुटेल माती. आणि घडेल सर्व अधिपती. या विश्वाची जी चलन गती आहे त्या सूर्याभोवती जे चालू आहे, हा. मी काय करतो, तुमची माया श्रेष्ठ करण्यासाठी हा. माझा सूर्य माझा सूर्य मी काढून घेतो. आता तुमची सूर्य तिथं आणून दाखवा, आणि दिवस उगवून दिवस उगवून दाखवा, आणि मग तेव्हा आम्ही बोलू तुमची माया श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. पुढे कसं आहे, रात्री आकाशे चमके तारे, रात्री आकाशे चमके तारे, शोभे नवींद्र कोरा, शोभे नभी चंद्र कोरा. करुण माया थोर, करुण माया थोर, करुण माया थोर. बळेका Oh,
ठिकाणी शोधून या रे असा शोभी नवी चंद्रकोर दावा करून मायातून मी काय सांगितलंय एक दिवसासाठी तो आकाशातला चंद्र मी काढून घेतो तिथे तुमची चंद्री आणून दाखवा आणि प्रकाश पाडून दाखवा तेव्हा तुमची माया श्रेष्ठ होईल. पुढे कसं माहितीये तसा कोणेचा आत्मा हिरा असा कोणेचा आत्मा हेरा लागे तुम्हा गोरा लागे तुम्हा गोरा करुण माया चोर करुण माया चोर करुण माया चोर करुण माया काय मला माहितीये का जसा कोणीत आत्मा हिरा तशी मायेची दावा तारा जीवन मृत्यू एरा झाला तुमच्या मायेचा उघडा पसारा तो झालेलाच आहे हो झालेलाच आहे. त्या कुडीतून जर मी माझा आत्मा काढला तर त्या कुडीत तुमची आत्मीन भरून दाखवा तर मी मानेन तुमची माया श्रेष्ठ आहे. पुढे कसं माहितीये काय श्रेष्ठ गणेश शोधाराव श्रेष्ठ गणेश शोधाराव श्रेष्ठ गणेश शोधाराव श्रेष्ठ गणेश शोधाराव गुरुजीकडे घेऊन जाव गुरुजीकडे घेऊन जाव गुरुजीकडे घेऊन जाव
यांच्याकडून या तमाशा कला आणि नाट्य मुलांना 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कार्यक्रम असाच साजून झाला पाहिजे. होय 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 धन्यवाद. काय म्हणाला माहिती का? काय म्हणाला? श्रेष्ठ कनिष्ठ शोधा राहावं आणि गुरुजींकडे घेऊन राहावं. भवसागरे उभी राहावं करून प्रयत्न किनारी लावा. माया श्रेष्ठचा हा प्रयत्न अशा प्रकारचा प्रयत्न करा. हा पुढे हा पुढे काय? ब्रह्माचा वाद आहे चालणारच आहे हो. पण हा माझ्या जो ब्रह्माचा थाटमाट आहे तो पाहून काय राहला नाही. मी काय म्हणतो बुवा माहिती आहे का? ब्रह्म कसा असावा? कसा असावा आणि तुमची माया कशी असावी? माझा ब्रह्म कसा आहे ते तुम्हाला या कवितेतून सांगतोय का? या बघूनी तुऱ्याचा मान, या बघूनी तुऱ्याचा मान, माया ब्रह्माशी वळल्या ग, वळल्या ग. आणि कसा माहिती ना साऱ्या पाहुणे शक्तीवाल्या माझ्या ब्रह्माला वळल्या ग, साऱ्या पाहुणे शक्तीवाल्या माझ्या ब्रह्माला वळल्या काय म्हणाला माहितीये ना? काय म्हणाला? या बघून तुऱ्याचा मान माया ब्रह्माशी वळल्या ग. आमचा हा थाटबाट बघून शेवटीला माया ब्रह्माकडे वळावीच लागली कारण साऱ्या पाहून शक्तीवाल्या माझ्या ब्रह्माला भुळल्या. का माहितीये का? कोण मेली होती अनायाची राजा कृष्णाचा वेळ लागणार माने, त्याच्या ऐकून वेणूचा नाद, त्याच्या ऐकून वेणूचा नाद, मुक्या भावना जळल्या ग, साऱ्या बघून शक्तीवाल्या माझ्या ब्रह्माला बोलल्या ग, साऱ्या बघून शक्तीवाल्या माझ्या ब्रह्माला बोलल्या काय म्हणाला? काय म्हणाला माहिती आहे का? कोण मेली होती अनायाची राणी, कोण मेली होती आलेच्या राणी, त्या कृष्णाचं वेळ लागलं म्हणे. कुणाच्या? कृष्णाचा वेळ कोणाच्या? मग त्या अनयाच्या मनी लागलेला आहे आणि त्याच्या ऐकून वेणूचा नाद मुख्या भावाला जळल्या ग. पुढे कसा माहिती आहे ना? गुरुपती परती माझी नाच
या जोडीचे चांगल्याकडून ते प्रभाकर होते काय फोटोग्राफर यांचं 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी या तमाशा कळपाताला दिलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी. गुरुपती थोराती ताराबाई आणि त्या नातेबनाचे माने लाज नाही. होय सांगे शिष्याला कानवानी पतिव्रता ही माळली ग. अशी तुझी माया फसलेले आहे. पुढे कसं माहितीये काय? शूर्पणखा लगेच मोठं रामाने काम केलं मोठं. लक्ष्मण कापून तो ना काय केलं माहिती आहे ना? तिच्या मुसक्या वळल्या ग या भगवानाच्या शक्तीवाल्या माझ्या प्रमाला वळल्या ग. भगवानाच्या शक्तीवाल्या शेवटी काय माहितीये का? नाक कापून गेली हो. पुढे गुरु गोविंद मांतर त्याने राणी सकान मंजुळवाणी. गुरु गोविंद मदेवर त्याने राणी सकाने मंजुळवाणी. आनंद सकाने मंजुळवाणी. आनंद सकाने मंजुळवाणी. कवी प्रकाश रामाची ही साथ. कवी प्रकाश रामाची ही साथ. काव्य लेखाने जुळल्या ग साऱ्या बघून शक्तीवाल्या माझ्या ब्रह्माला उडल्या ग. साऱ्या बघून शक्तीवाल्या माझ्या ब्रह्माला उडल्या कसं माहितीये काय? हॅलो, ज्या गावात गेल्या वर्षभरापासून शांतता बाळा. शक्तीवाल्यांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं बरोबर आहे का? पंच मायबाप हो, मी जरा 2 मिनिटं घेतो. माझ्या या सर्व बसलेल्या आणि या गावाने खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी बोलावून त्यांच्या मनाच्या संकल्पना पूर्ण व्हाव्या आणि त्या भगवंताने केल्या असतीलच, करतील
याची काय शंका नाही. आपण आमचे दैवत आहात. आम्ही गावाचा आणि भगवंताच्या नावाचा वेध घेऊन 2 वर्षापूर्वी वर्ष आमचे प्रतिस्पर्धी स्नेही आणि आमच्या पाठीवर थाप मारणारे माझे या ठिकाणी बसलेले माझे माने महाराज आणि या कला संचाचे संचालक प्रवीण महाराज यांनी आम्हाला जो उत्तर दिला तो आजच्या समोर बसलेल्या भगवंताला स्मरून आणि त्याची कीर्ती म्हणून या ठिकाणी जो प्रश्नाचं उत्तर दिलेला आहे तुम्हाला मानाचा मुजरा करतो की सत्य असत्य वाद कला आणि कलह ज्या ठिकाणी मानला जातो त्या ठिकाणी माझ्या भगवंताने साक्षात्कार आणि तो येऊन सांगितलं की तुम्ही कोणी काय भानगड करू नका, मूर्ती फुटलेली आहे ती माझ्या तुमच्या वाद कुठली करू नका असं त्या मूर्तीला सांगायचं होतं. आणि प्रवीण बुवांनी दिलेलं प्रश्नाचं उत्तर आहे. प्रवीण बुवा तुम्हाला आम्ही आमच्या या संचाच्या वतीने मान सन्मानाने तुमचं आम्ही स्वागत करतो. आम्हाला हे उत्तर म्हटलेलं आहे. धन्यवाद. आपण हा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून या कार्यक्रमाची तयारी आपण करत आहोत बरोबर. आणि दोन्ही मंडळी सुद्धा असल्यामुळं प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ह्या प्रश्नाचा शोध घेतलेला आहे आणि त्यांना मिळालेलं जे काय होतं उत्तर ते त्यांनी मांडलं आणि दोन्ही शाहिरांनी ते आपलं उत्तर मान्य केलेलं आहे. माझ्याकडून आणि आमच्या कलासांच्याकडून दोन्ही शाहिरांचं पण स्वागत, हार्दिक अभिनंदन. पण हा वर्षभराची आपण तयारी करत असताना ज्या गावाने आपल्याला इथे निमंत्रण दिलंय, ज्या गावाने इथे आपल्याला संधी दिली त्या गावाचं काहीतरी ऋण आपण लागतो. आणि त्या गावासंदर्भात त्या गावाचे आपल्याला 2 शब्द आपलं कवितेतून, आपण कवी असल्यामुळं प्रामुख्याने याची जाण आपण ठेवली पाहिजे बरोबर. आणि म्हणून या गावावरती हे 2 शब्द आम्ही कवितेतून वाहतो. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण सर्व हिंदू धर्माचे लोक, आपल्याला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे म्हणून आम्ही बोलतोय. 500 वर्ष रामाला अयोध्येत यायला लागली. 500 वर्षानंतर राम अयोध्येमध्ये मूर्ती रूपाने त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली. पण माझ्या माऊच्या गावाने अवघ्या 2 वर्षभरामध्ये या ठिकाणी राम भक्त हनुमंताला आणली. हा आमच्या धर्माचा फार मोठा आणि या गावाचा फार मोठा काय आहे तर मान आणि सन्मान आहे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी माझी संच आहे तो त्याप्रमाणे त्याचे गुणगान गाणार आहे. माहुए गाव दुर्वार नाव, माहुए गाव दुर्वार नाव, पूजा करून भक्ती भावाचे, पूजा करून भक्ती भावाचे, त्या हनुमंत देवाच्या नावाची पूजा करून भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची. पूजा करून भक्ती भावाची.
काय म्हटलं? माहू हे गाव दूरवर नाव आपल्या शेजारचं जरी गाव असला तरी या गावाची कीर्ती, या गावाचा लौकिक हा फार दूरवर आहे. दूरवरती बसलेला आहे. आणि या गावामध्ये येण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपलं भाग्य आहे. माहू हे गाव दूरवर नावा पूजा करून भक्ती भावाची त्या कोणाची? तर त्या हनुमंत रायाच्या नावाची. पुढे कसं माहितीये काय? आनंद होतो मनाला, आनंद होतो मनाला, सुवासिनी येते माहेराला, सुवासिनी येते माहेराला, गावामध्ये उत्सव मोठा, आनंदाला नाही होतो का? गावामध्ये उत्सव मोठा, आनंदाला नाही होतो का? करूया भक्ती भावाची, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची. माहू हे गाव दूरवर नाव, माहू हे गाव दूरवर नाव, पूजा करूया भक्ती भावाची, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची. असं माहितीये का? श्रद्धेने आळावू हनुमंतनाथा, हनुमंतराया श्रद्धेने आळावू हनुमंतनाथा, भाव जल्ली ठेवून माझा, भाव जल्ली ठेवून माझा, संकट काळे जाऊ नये भक्ताला द्या जवळ घे, संकट काळे जाऊ नये भक्ताला द्या जवळ घे. अति श्रद्धाई मोठी देवाचे, अशी श्रद्धा ही मोठी देवाचे, अशी श्रद्धा ही मोठी देवाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची, अशी श्रद्धा ही मोठी देवाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची. माहू हे गाव दूरवर नाव, माहू हे गाव दूरवर नाव, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची, पूजा करूया भक्ती भावाची, त्या हनुमंत देवाच्या नावाची. Yeah.
तुम्हाला 10 मिनिटं आहेत. हा बारी रंगबाजी करा करा, आता काय करायचं ते. आणि शेवटी आरती येणार आहे. काय काळजी करून घ्या. दोघांनी अगदी नाव मिळवलंय. रंगबाजी करा. 10 मिनिटं आहेत. धन्यवाद धन्यवाद आणि तुमचे आभार आणि अभिनंदन. अरे धन्य रामदास गोरी बहुपास, धन्य रामदास गोरी बहुपास, सेवक रामाचा, सेवक रामाचा. आणि ह्या हनुमंतरायाने काय केलं माहितीये का? काय केलं? गरजाविला महिमा रामाचा, गरजाविला महिमा रामाचा, गरजाविला महिमा धन्य रामदास गोरी बहुपास, धन्य रामदास गोरी बहुपास, सेवक रामाचा, गरजाविला काय म्हणाला? काय म्हटलं? धन्य रामदास तोडी बहुपास, सेवक रामाचा. हा जो रामाचा सेवक आहे हा कोण? हनुमंतराया. हनुमंतराया. त्याची मनापासून भक्ती केली हा तर काय होईल का? तो भाग्य सगळे फळाला पाश तोडून टाकतो. पुढे कसं माहिती काय? मारुद्र हनुमंत मारुती वायो पुत्रा, हनुमंत मारुती करत वायो पुत्रा. प्रभू रामाचा सहाय्य केले हाती घेऊन सूत्र, प्रभू रामाचा सहाय्य केले हाती घेऊन सूत्र, उचलली सीला, दाखविली लीला, उचलली सीला, दाखविली लीला, गण सेवा माता, गजवेला महिमा रामाचा, गोरी बहुपास, गोरी बहुपास, सेवक रामाचा, गजवेला काय केलं माहिती का? सीता माईचा चोरून नेले सीता लाविला शोध, सीता लाविला शोध, सीता लाविला शोध, सीता माईला चोरून नेले सीता लाविला शोध, सीता लाविला शोध, सीता लाविला शोध, आगरदाने सुग्रीव विचार करीत याला बोध, करीत याला बोध, करीत याला बोध, आगरदाने सुग्रीव विचार करीत याला बोध, करीत याला बोध,
क्रोध हटवा मन मनटवा काम क्रोध हटवा मन मनटवा क्रोध तुकारामाचा गजविला धन्यवाद 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 उपस्थित सर्व माहू ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ बाळगोपाळ मुंबईहून आलेले खास असे आमचे मुंबईकर मंडळी आणि या गावचे देवता हनुमंतराया आजच्या या संपूर्ण प्रश्नोत्तरी कार्यक्रमाला पंच म्हणून काम पाहणारे सर्व पंच महोदय शाहीर आणि उपस्थित सर्व शाहीर मंडळी आपल्या सर्वांना आम्ही दोन्ही शाहिरांचा मानाचा मुजरा आणि आम्हाला कार्यक्रम सुरू झाल्यापासून ते अगदी या क्षणापर्यंत जसं प्रेम दिलात आणि माया केलीत असंच प्रेम दरवर्षी दाखवत राहा आपल्या सेवेला आम्ही दोन्ही शाहीर गाणं अर्धी तिथे म्हणजे प्रश्नोत्तरीचा जो सामना होता तो दोघांनाही व्यवस्थितरित्या आपण सहकार्य करून पार पाडला आहे आणि आमच्या या कला पथकाचे संच प्रमुख सकाराम बुवा माळी यांचा चिरंजीव सुशांत माळी आणि थोड्या वेळापूर्वी आपल्या समोर सुदामाच्या भूमिकेत असलेले सीताराम माळी यांचा चिरंजीव गणेश माळी या दोघांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर उपस्थित केलं त्या मी दोघांचं खूप धन्यवाद देतो. हॅलो, सर्वप्रथम मी दोन्ही कलावंताचं आमच्या जयहनुमान सेवा मंडळ माऊ उतेकरवाडी ग्रामस्थ महिला आणि ग्रामीण यांना खूप खूप धन्यवाद आणि खूप कौतुक. अतिशय कलेचा मान राखून त्यांनी